नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शर्वरीच्या चोरोटीचा प्रोग्रामची तयारी चालू असते। तर त्या ठिकाणी आता ऋषिकेश बाहेर निघालेला असतो। तर आता सुमित्रा म्हणते, ऋषिकेश कुठे चाललाय बाळा, आणि जानकी कुठे आहे, ती कुठे गेली आहे? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, ती बाहेर गेली आहे, तिलाच घेऊन येतो मी, आम्ही सोबतच येऊ। तेव्हा आता सुमित्रा म्हणते, अरे बाळा, पण आता इथे चोरोटीचा आपल्या घरी प्रोग्राम सुरू होणार आहे ना, मग तू आता कुठे चालला? पण ऋषिकेश म्हणतो, नाही आई, मला एक काम करायचंय, ते काम करून आम्ही येतोच, आणि मी येताना जानकीला सोबत घेऊन येईल, असं म्हणून तो निघतो। तर आता ही गोष्ट सगळी ऐश्वर्या ऐकत असते। तर त्या ऐश्वर्या गुपचूप ऐकत असताना तिला कळालं की जानकी पण घरी नाहीये आणि ऋषिकेश सुद्धा घरी नाहीये। तर ती जानकीच्या कपाटातली डायरी काढते आणि त्या डायरीमध्ये ज्योतिकाने दिलेला तो एक कागद असतो, एक पेपर असतो, तिच्यावर तिने लिहिलेलं असतं। ते आता त्या डायरीमध्ये गादीवर ओपन करून ठेवते, म्हणजे कोणाला समजेल की हे सगळं म्हणजे शर्वरीचा आणि जानकीचा प्लॅन फ्लॉप होईल म्हणून। तेव्हा आता ती तसं ठेवते, पण ती म्हणते, नाही, असं जर कधी उघडलं तर हे लागणार नाही, म्हणून ती डायरी उलटी सुलटी करून ठेवते। तर आता ती शेवटी विचार करते की आपण ना ह्या डायरीला ह्या पानाला स्टापलर करूनच ठेवू आता उलटी। तेव्हा आता त्या ठिकाणी ती ठेवते। तर त्या ठिकाणी आजी येते आणि आजी तिच्या खांद्यावर हात ठेवतेस। तेव्हा आता ऐश्वर्या एवढ्या जोरात ओरडते, तर ऐश्वर्या ओरडते तर आजी सुद्धा मोठ्याने ओरडते। ऐश्वर्या म्हणते, काय आजी, मला घाबरवलं ना? तेव्हा आता आजी म्हणते, अगं तू मला घाबरवलं ना, तू किती जोरात ओरडली। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, नाही हो आजी, तुम्हाला माहिती का मी काय करणार आहे? आज बॉम्ब फोडणार आहे, आपल्या घरामध्ये आज बॉम्ब फुटणार आहे। तेव्हा आता आजी एवढी कावरी बावरी होते, इकडे लपू की तिकडे लपू, की पलंगाच्या खाली लपू, अशी लपण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, अहो आजी आजी ऐका, माझं बॉम्ब फोडणार आहे, म्हणजे तुम्ही बघाच ना घरामध्ये आता काय बॉम्ब फुटतो ते, म्हणजे म्हणायचंय असं, पण खरंच बॉम्ब नाहीये। तेव्हा आता आजी शांत होते आणि म्हणते, हो का, तसं आहे का, मला वाटलं का खरंच बॉम्ब फुटणार आहे, म्हणून मी इकडे तिकडे लपण्यासाठी जागा बघत होती। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, बघाच ना तुम्ही आता जानकीचा कसा बॉम्ब फुटतो। तर तेव्हा आता त्या दोघी जणी खाली जातात। गेल्यावर आजी आणि ऐश्वर्या फक्त याच्यातच असतात की वरती रूम मध्ये कोणी येईल आणि ती डायरी वाचेल आणि काय घडेल आणि काय नाही, बॉम्ब कसा फुटेल याचीच विचारात असतात। तर आता इकडे ज्योतिका आलेली असते, तर ती आता फाईल देते जानकीला, आणि मग जानकी विचारते, ही फाईल आहे, मग याचे रिपोर्ट। तेव्हा आता ज्योतिका म्हणते, त्याचे रिपोर्ट, फाईल, सोनोग्राफीचे रिपोर्ट सगळे या फाईलमध्ये आहे, तुम्ही चेक करून घ्या। तेव्हा आता जानकी म्हणते, तुझी ट्रीटमेंट कोणाची होती? तेव्हा आता ती सांगते डॉक्टर मानेंची। तेव्हा आता जानकीला आठवतं की ही डॉक्टर माने तर आम्ही घरी खोटं खोटं बोलून, म्हणजे काल्पनिक दृष्ट्या खोटं बोलून आम्ही नाव काढलेलं होतं डॉक्टर मानेंचं, मग हिला कसं काय माहिती डॉक्टर मानेंविषयी, असं आता जानकीच्या मनात विचार येत असतात, ती विचार करत असते। तर आता जानकी तिला म्हणते की, का गं, जर कधी ह्या बाळाच्या वडिलांनी जर कधी तुला त्याच्या सकट स्वीकारलं तर तू त्याच्यासोबत जाशील की हे आमच्या वंशाला देशील? तेव्हा आता ती म्हणते, ते जर तरच्या गोष्टी आहे, तेव्हाच्या तेव्हा बघून घेऊ। तेव्हा आता जानकी म्हणते, असं कसं काय जर तरच्या गोष्टी, एवढा पैसा खर्च केलेला आहे, आम्हाला बाळ हवंय आणि तू अशी बोलते। तेव्हा आता ज्योतिका काही ऐकून घ्यायला तयार नसते, ते तिथून निघायला करते। तर आता इकडे जानकी तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते, ज्योतिका थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण ज्योतिका काही थांबायला तयार नसते। तर आता इकडे दुसरीकडे जानकीच्या रूम मध्ये ती मुद्दाम आता मालतीला घेऊन येते आणि त्या मालतीला त्या डायरीच्या शेजारी बसवते। तर ती ऐश्वर्या म्हणते, थांबा, मी आलीच आता। तर आता असं म्हणून ती रूमच्या बाहेर जाते, तर मालती त्या ठिकाणी बसलेली असते। तर तिला ती डायरी दिसते, तर ती सहज त्या डायरीला हात लावते, तर बघते तर काय, त्यामध्ये ती चिठ्ठी लिहिलेली असते, मुद्दाम ही ऐश्वर्या करत असते। त्याच्यामुळे ती चिठ्ठी ती आता मालती सगळी संपूर्ण वाचून घेते। ऐश्वर्या बाहेर गेल्यावर आता ती म्हणत असते की, ह्या म्हातारीची नजर आतापर्यंत तर त्या डायरीवर पडलेलीच असेल आणि वाचली सुद्धा असेल। मालती ती डायरी वाचून आता मालतीला एवढा मोठा धक्का बसतो। तर आता इकडे शर्वरी सुद्धा तयार झालेली असते, तर मालतीला म्हणजे काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं मालतीचे हाल। तर आता इकडे तारक म्हणत असतो, पुरतापेक्षा आपल्या माणसांचा मान जास्त महत्वाचा आहे। तेवढ्यात आता इकडे सगळं झालेला प्रकार आता ऐश्वर्या बघत असते की मालती काय करते काय नाही। तर मालती आता रूमच्या बाहेर येते आणि म्हणते, कसला मुहूर्त आणि कसला मान लावलाय तुम्ही? आता मालती अशी चिडून आता सगळेजण तिच्याकडे बघत असतात की काय झालं यांना, आणि एवढं मोठ्या मोठ्याने का बोलतायत, का चिडलेले आहे। तर शर्वरीच्या पायाखालची सुद्धा जमीन हालते। आता ऐश्वर्या मात्र खुश असते, जे ऐश्वर्याला हसू येत असतं। तर ऐश्वर्यासोबत आता आजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो।
मालती आता शर्वरीकडे बघतच असते, कारण मालतीला खूप राग आलेला असतो शर्वरीचा. तर सुमित्रा म्हणते, काय झालं ताई, तुम्हाला काही झालं का, एवढे का चिडलाय तुम्ही? पण मालती अजून शांतच असते, अजून काही बोलत नसते. ती रागाने शर्वरीकडे बघत असते. आता दुसरीकडे आता जानकीने तिला प्रश्न विचारलेला असताना ती काही न बोलता तिथून निघत असते ज्योतिका. तर आता ज्योतिका पुढे जात असते, जानकी मागे येत असते तिच्या पाठीमागे. तेव्हा आता समोरून आता ऋषिकेश इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून समोर आलेला असतो. तर आता ज्योतिका खूप घाबरते. तेव्हा आता जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब बघा ना तुम्ही, ही मुलगी ना मला माझ्या प्रश्नांची उत्तरच देत नाहीये आणि मला फसवते आहे. तेव्हा आता हे ऐकून ज्योतिका खूप घाबरते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, हे बघा मॅडम, या मॅडम काय सांगताय ते बरोबर आहे का? तुम्हाला खरं खरं माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा आता हे ऐकून ही ज्योतिका एवढी घाबरते की तिला आता खरं काय सत्य आहे ते सगळं आता ऋषिकेश समोर सांगावं लागतं. तर आता या ठिकाणी जानकी सुद्धा खूप खुश होते की आता म्हणजे त्यांचा प्लॅनच असतो तो, त्यांचा प्लॅन आता ज्योतिका समोर सक्सेस होतो. तर त्या ज्योतिका खरं काय आहे ते ऋषिकेश आणि जानकीला सांगेल. तर आता दुसरीकडे मात्र शर्वरीचा प्लॅन फसलेला असतो, कारण मालतीला सगळं माहिती पडलेलं असतं की काय खरं आहे आणि काय नाही ते. तर मंडळी, आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता मालती पुढे कोणता निर्णय घेते आणि इथे या साईडला ऋषिकेशला सुद्धा कळेल की ज्योतिकाचा नेमका प्लॅन काय आहे ते आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.